श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण अशी एक माहिती घेऊन आलो आहोत की तुम्हाला सर्वांना माहिती आहे 19 तारखेला आहे गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा म्हणजेच काय, तर आपल्या मराठी महिन्यातील नवीन वर्षाची सुरुवात एक होत असते, म्हणून गुढीपाडवा आपण साजरी करत असतो. प्रत्येकाच्या दारासमोर गुढी उभारल्या जाते आणि या गुढीपाडव्याला आपल्याला कसे उपाय करायचे आहे, कोणते उपाय करायचे, हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. याचबरोबर यावेळेस 19 तारखेला गुढीपाडवा सुद्धा आहे आणि त्याच दिवशी अमावस्या सुद्धा आहे. तर अशा या योगावर आपल्याला कुठला एक उपाय करायचा आहे, ज्याने काही नजरबाधा झाली असेल, कोणाची वाईट दृष्टी लागली असेल, तर हे सर्व निघून जाईल. तर आपल्याला एक महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्या अगोदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी आपण हळदीचं लेपन करत असतो किंवा मग अमावस्येच्या दिवशी घरामध्ये सर्व जाळं काढायचं असतं आणि जेव्हा आपण फरशी पुसतो त्यामध्ये थोडी हळद, थोडं गोमूत्र आणि थोडंसं मीठ वस्तू टाकून आपल्याला घर पुसायचं असतं, म्हणजे घरातील सर्व निगेटिव्हिटी बाहेर जाते. यामुळंच याचबरोबर या दिवशी सेवा उपाय सुद्धा करायचे असतात. अगदी साधा उपाय आहे जो आपल्या सर्वांना करायचा आहे. बघा, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा व्यवसाय खूप चांगला चालू आहे, अचानक मध्ये बंद पडला किंवा मग व्यवसायामध्ये गिराईक येत नाही, दुकान असेल किंवा काही छोटासा बिझनेस असेल, घरगुती बिझनेस असेल, हे थोडं बंद होत आहे, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण आपले चांगले बघणारे पण आहेत आणि आपले वाईट बघणारे पण तेवढेच आहात. फक्त फरक एवढा असतो, चांगले बोलणारे किंवा आपलं चांगलं बघणारे हे आपल्याशी जास्त बोलत असतात आणि कोणी कोणी ज्यांच्या नजरमध्ये आपलं वाईट व्हावं असं ज्यांना वाटत असेल ना, ते तोंडावर खूप प्रेमानं बोलतील पण मागं काहीतरी वेगळंच बोलतील. असे भरपूर लोक असतात. तर तुम्हाला उपाय आवर्जून करायचा. तो उपाय कसा करायचा आहे, त्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे. तुम्हाला कोणी टोकणार नाही, कोणी बोलणार नाही याची काळजी घ्यायची. अशा टायमामध्ये तो उपाय करायचा आहे आणि उपाय करताना कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. फक्त तुम्हाला माहिती राहील की तुम्ही हा उपाय करत आहात. तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला तुम्हाला असं दोन्ही हातामध्ये एक नारळ घ्यायचा आहे. नारळ तुम्हाला असं दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये असं नारळ ठेवायचं आणि आपल्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे. उभं राहल्या उभं राहिल्यानंतर नारळ असं ठेवायचं, त्यावर एक कापराची वडी ठेवायची आणि कोणाला तरी प्रज्वलित करायला लावायचं. कारण तुमचे दोन्ही हात असे असणार आहे, त्यावर नारळ असणार आहे. तर कोणाला घरातल्या व्यक्तीला सांगा की ती कापराची ओढी जाळायला आणि जशी कापराची ओढी जळेल तसं तुम्हाला घरावरून 7 वेळा ते नारळ असं उतरवून घ्यायचं आहे. 7 वेळा नारळ उतरवल्यानंतर ते नारळ तुम्ही अशा जागी टाका की जिथं कोणी पाय देणार नाही किंवा कोणी फेकणार नाही. कारण कोणाच्या दारी सुद्धा टाकायचं नाही. तुमचं काम झालं, तुम्ही ओवाळलं, तुमची इच्छा सांगितली, ते नारळ उतरवल्यानंतर एक तर झाडाखाली ठेवा किंवा मग एखाद्या मंदिरा ठिकाणी ठेवा. कोणाच्याही दारी ते नारळ ठेवू नका. कारण कसं असतं, आपण आपल्या घरावरची नजर काढतो, मग दुसऱ्याच्या दरवाजामध्ये का ठेवायचं, त्याच्यावर कशाला संकट टाकायचं आणि उगाचच भांडणं करायचं नको. त्यापेक्षा तुम्ही ते नारळ घ्यायचं मंदिरामध्ये किंवा मग एखाद्या झाडाखाली ते नारळ ठेवून द्यायचं आहे. फक्त एवढाच उपाय आहे. कोण कोण करणार आहे त्यांनी नक्की कमेंट करा. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्ही आवर्जून एक वेळा करून बघा. तुम्हाला याचा 100% अनुभव येणार म्हणजे येणारच. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.